आज आम्ही SRA अंतर्गत आम्ही यांची पहिला मीटिंग घेतली होती. मीटिंग घेऊन अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडनं कागदपत्र मागवली होती. ती त्यांनी कागदपत्राची पूर्तता केलेली आहे. 2000 पर्यंतची घरं त्यांना मोफत मिळणार आहे आणि 2010 पर्यंतची जी घरं आहेत त्यांना 2.5 लाख रुपये भरायला लागणार आहेत. आणि बाकीचे ज्यांच्याकडे 2 कार्ड आहेत, 3 कार्ड आहेत, त्यांचा सुद्धा सरकार विचार करणार आहे. कारण माझं मंत्री महोदय पंकज भोईर साहेबांशी चर्चा झालेली आहे की आपल्याला प्रत्येक झोपडपट्टी धारकाला घर हे मिळालं पाहिजे. या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी आणि या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या स्वप्नाची गरिबांना घरं प्राप्त व्हावी, त्यासाठी हा प्रकल्प आज आम्ही इथे राबवत आहोत. बेलापूर विभागामध्ये आणि CBD विभागामध्ये ज्यांची घरं जिथे आहेत तिथे त्यांना आम्ही तो प्रकल्प राबवून त्यांना तिथे घर आम्ही देणार आहेत. आता आम्ही एक मॉडेल इथं लावणार आहोत की यांचं घर कसं असेल. आता तुम्हाला माहिती आहे झोपडपट्टीवाले काय करतात, 4-4, 5-5 लाखाला झोपडी विकतात. विकू नका. मी त्यांना आव्हान करते, तुम्ही विकलात तर मला पुन्हा कधी घर मिळणार नाही. कारण विकलेल्या माणसाला घर मिळेल आणि मग त्याला 5 लाखात जर घर मिळालं तर तुम्हाला 50 लाखाचं सुद्धा घर असं मिळणार नाही. पण तो त्यांनी विचार केला पाहिजे. आता त्यांची सोसायटी आम्ही स्थापन केलेली आहे. सोसायटीचे मेंबर आता आम्ही घेणार आहोत. त्यांची मीटिंग आमची ज्योती पाटील आहे, प्रमोद जोशी आहेत, हे मीटिंग घेऊन आमचा ॲडव्होकेट संतोष पळसकर आहे, अमित गाडे आहेत आमचे आर्किटेक्ट, हे सगळे मीटिंग घेऊन यांची लोक आपण 11-15 जी लागतात ती देऊन सोसायटी आपण बनवणार आहोत. पण तत्पुरती आपल्याला ही झोपडपट्टी हे घोषित करावी लागेल. DP प्लॅन मध्ये आहे पण ती घोषित करून अधिकारी वर्ग मला बोलले आम्ही करू, पण आम्ही पण त्यांना मदत करणार आणि घोषित झाली तर आम्ही ह्या दिवाळीपर्यंत आम्ही इथं भूमिपूजन करणार. येणारा विकासक असेल, यांना भाडं देईल, यांची व्यवस्था करेल आणि मगच ही तोडली जाईल. तोपर्यंत तोडली जाणार नाही. एवढं